चहा आहे, बिस्किट आहे आणि धबधबा आहे. पावसाळ्यात कोकणाचं रूप पालटतं ते असं. भाताची शेतं तर बघतच बसावी अशी होतात. गावातली मैदाने हिरवीगार होतात आणि गुरे या मैदानावर आनंदाने धावतात. डोंगरावरची हिरवाई तर अधिक घनगर्द वाटू लागते. असा मनसोक्त भिजण्याचा, गावाचे सौंदर्य बघण्याचा हा पावसाळ्याचा आनंद आपल्या कुटुंबासोबत, मित्रपरिवारासोबत एकाच ठिकाणी राहून घेता येईल असं ठिकाण सापडलं. हे ठिकाण आहे सावंतवाडी जवळील मळगाव. मळगावमधील स्टेवर पोहोचायला कोल्हापूरहून 3.5 तास लागणार होते आणि आम्ही घेतलेला रस्ता कमालीचा सुंदर होता. आम्ही आता सावंतवाडीकडे जायला जो रस्ता घेतलाय तो आहे फोंडा घाटाचा आणि खूप कमाल आता पावसामुळे वातावरण तयार झालंय खड्डा. आणि काय सुंदर सुंदर नजारे आहेत. आता मला समोर एक धबधबा आहे, रस्त्याच्या कडेलाच आहे, मस्त दिसतोय तो. घाट उतरून हायवेला लागलो आणि पुढे सावंतवाडीकडे जायच्या आधीच एक टर्न लागतो तो घेतला. मस्त आहे ना रूट, खूप सुंदर आहे. मज्जा येणार आहे दिवस. पोहोचलो आम्ही आता. व्यवस्थित आहे पत्ता गुगल मॅप वरती पण. तर ही आहे आमची रूम. इकडे असा हा डबल बेड आहे. या बाजूला आम्ही सामान ठेवलं सगळं. इकडे छान आरसा आहे, खिडकी आहे आणि खिडकीच्या बाहेर असा मस्त नजारा दिसतो. आणि या बाजूला ही अशी छान खिडकी आहे. मस्त हवेशीर आहे हा परिसर इथला आणि खूप सुंदर आहे बाहेर. खूपच मस्त आहे. मी काय करते, आवरते आणि मग तुम्हाला इथला परिसरही दाखवते. मस्त वाटतंय. आज दुपारी जेवणाला फिश थाळीचा बेत होता. हा आहे शेतक मासा. जेवून झाल्यावर एक झोप काढली. आता पोहोचली आहे सावंतवाडी जवळच्या मळगाव नावाच्या एका छोट्याशा सुंदर गावामध्ये. आणि या गावामध्ये नरेंद्र सृष्टी म्हणून ठिकाण आहे, तर तिथे मी आत्ता आहे. अतिशय सुंदर परिसर आहे इथला. हा स्टे नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशीच आहे. भरगच्च वनराईने सजलेला हाच तो भला मोठा नरेंद्र डोंगर. मागच्या खिडकीतून जे जंगल दिसतंय ना, ते याच डोंगरावरचे. इथे अशा सुंदर कॉटेजेस त्यांनी केलेत. ही कॉटेज मोठी आहे आणि याच्या मागे अजून 2 अशा एकमेकाला लागून कॉटेजेस आहेत. सगळ्या सुविधा इथे आहेत. राहण्याची छान सोय इथे होते.
मगाशी आपण बॅग घेऊन याच पुलावरून आलो, म्हणजे रूमवरती ये जा करायला हा पूल आहे असा मस्त. आणि बघा ना किती सुंदर आहे. तिकडे ना त्या बाजूला धबधबा आहे, मी दाखवते तो तुम्हाला नंतर. आणि त्याचंच हे असं पाणी छान असं वाहत गेलं आहे आणि त्यावरती हा पूल आहे. मी आता या पुलावरती बसली आहे आणि निवांत वेळ घालवती आहे हा संध्याकाळचा, काहीच करत नाही आहे. तर इथं बसून मी काय करते आहे पुलावर, तर खालून पाणी वाहत आहे पुलाच्या, तर आजूबाजूनं झाडी आहे भरपूर. आणि मगाशी पाऊस पडून गेला तर पानांवरून जे थेंब निसटून पडतात ना, तर ते असे पाण्यात छान पडत आहेत आणि त्याचे रिपल्स तयार होत आहेत आणि ते प्रॉपर असे गोल भरपूर खूप लांबपर्यंत असे जात आहेत. तर ते बघण्यात मी अशी गुंग होऊन गेली आणि ते बघायला मला खरंच खूप मजा येते, मजा वाटते. आणि इकडे वेलींची कमान ओलांडली की हा असा सुंदरसा मोठा लॉन एरिया आहे. आत्ता त्यांनी रूम्स म्हणजे गेस्टना राहण्यासाठी केलेले आहेत 3 रूम्स, पण इथे म्हणजे छोटे मोठे कार्यक्रम गेट टुगेदर्स इथे होत असतात मस्त, त्यामुळे तिथे स्टेज पण आहे बघा छान. एक छोटासा प्लंज पूल आहे आणि एक कृत्रिम धबधबाही केलाय, पण इथे एक नैसर्गिक धबधबाही आहे. तर इकडे हा असा हॉल आहे, डायनिंग हॉल आहे. इथे छान म्हणजे दुपारी जेवता येतं आणि इथेच आपल्याला हा आता समोर असा सुंदर धबधबा दिसतोय. हा नॅचरल आहे धबधबा. मागच्या डोंगरात याचा उगम आहे. पाऊस असेपर्यंत साधारण ऑक्टोबरपर्यंत हा धबधबा प्रवाहित असतो. धबधब्याच्या समोर असा टेंट लावून कॅम्पिंग करायला काय मजा येत असेल. माझ्या पाठी धबधबा आहे आणि चहाचा कप आहे हातात मस्त. आणि इथून ना म्हणजे जी प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळं आहेत ती सुद्धा जवळ आहेत. इथून सावंतवाडीचा राजवाडा आणि मोती तलाव एक 15 मिनिटावरती आहे. आणि इथून जे समुद्रकिनारे आहेत म्हणजे वेंगुर्ल्याचा समुद्रकिनारा तरी एक अर्ध्या तासावरती आहे. आणि आरंबोल किंवा गोवा साईडला जर तुम्ही जाणार असाल किंवा शिरोड्याला रेडीचा गणपती म्हणाल तर ती ठिकाणंसुद्धा एक अर्ध्या तासाच्या अंतरावरती आहेत. तर इथे कसं इथे थांबून तुम्ही छान तुमची सुट्टी एन्जॉय करू शकता आणि बाहेर फिरायचं असेल तरी ही सगळी ठिकाणं अशी ॲक्सेसिबल आहेत. रात्री जेवणासाठी मालवणी चिकन आणि वडे होते. पावसाळी वातावरणात याचा आस्वाद घेतला आणि रात्रीच्या शांत वातावरणात गाढ झोपले. मला जागच आता पावसाच्या आवाजाने आली. मस्त कोसळतोय बाहेर पाऊस. हे बघा ना मस्त पाऊस कोसळताना दिसतोय बाहेर. चारी बाजूने खिडकी आहे तशी मस्त हिरवाई दिसत राहते. पावसाने नंतर उघडीप दिली. काल रात्री असा धो मस्त पाऊस पडून गेला आणि वातावरण आता छान आल्हाददायक झालंय आणि लांबून ना मोरांचे खेकारवही ऐकू येतात मला.
तर म्हटलं की अशा सुंदर वातावरणात आपण एक सकाळचा मस्त फेरफटका मारून येऊयात. तिकडे समोर झाड दिसतं तुम्हाला, त्या झाडाच्या इथे ट्री हाऊस आहे. आपण जाऊयात ट्री हाऊस वरती. मला वाटलं कुलूप आहे त्याला, पण आहे म्हणजे असं काढलेलं आहे कुलूप. आलो पण वॉच टॉवर किंवा ट्री हाऊसची अशी गोष्ट आहे की आपण कितीही मोठं होऊ, त्याचं कुतूहल, त्याची उत्सुकता कधी संपतच नाही. ते दिसलं की त्या वॉच टॉवरवरती चढूच वाटतं आणि सगळं असं बघूही वाटतं. इथे या वॉच टॉवरवर थांबलं ना की बरेचसे पक्षी दिसतात. आता आम्हाला खंड्या दिसला, त्यानं बहुतेक चोचीत काहीतरी पकडलंय त्याला. गावातल्या वाटा खरंच सुंदर असतात. हा एक सुंदर स्पॉट मला मिळाला इथे. सर रस्त्याच्या कडेलाच एक असा छानसा झरा वाहतोय आणि तिथे बसायलाही दगड आहेत. मी आता मस्त पाय टाकून बसणार आहे यात. वाव, खरंच फार सुंदर आहे. हो, इथले झरे ना खरंच खूप स्वच्छ आहेत. तर इकडे हे असे दगड आहेत बसायला, इकडे आणि या बाजूलाही, आणि झाडांची सावली आहे, झाडांच्या छायेखाली आहे मी प्रॉपर. आणि काय आवाज येतोय माहिती ऐकू, पाण्याचा, पक्ष्यांचा. खाली मासे असे पायाला पेडिक्युअर करून देतात. तर मी मस्त या क्षणाचा मी आनंद घेतेय. छान. जोरदार पाऊस आला. BTS सगळ्यात अवघड पार्ट शूट करण्यातला असतो तो म्हणजे पावसात कॅमेरा प्रोटेक्ट करणं. आम्ही असं करतो, छत्री ठेवतो, त्याच्या खाली सगळे कॅमेरा ठेवतो पाऊस आला की. मी झऱ्याच्या इथे मस्त वेळ घालवला आणि तोपर्यंत पाऊस जोरात सुरू झाला. तर आता मी निघतीये परत तिकडे घराकडे जायला. तर बघूया नाश्त्याला काय आहे. मी आता नाश्त्यासाठी खाली आली आहे आणि आल्यावर मला कळालं की एक वेगळाच पदार्थ मला ट्राय करायला मिळणार आहे, ज्याचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलंय. आत गेल्यावर बघते तर काकू अप्पे पात्रात मिश्रण सोडत होत्या. दिसायला हा पदार्थ आप्यांसारखाच दिसत होता. मला उत्सुकता वाटली की या पिठात काय असेल. या पिठात उडीद डाळ, चणा डाळ, तांदूळ, अगदी थोडी मेथी आणि जिरे. करायच्या वेळी यात ओलं खोबरं, गूळ आणि मीठ घालतात.
या पदार्थाचे नाव होतं एलाफे. गुळामुळे खरपूस भाजल्याचा रंग एलाफ्यांवरती येतो. मस्त गोड आप्यासारखंच आहे हे आणि खूपच यम्मी अशी चव आहे याची. मी एक्सप्लेन नाही करू शकत, पण मस्त आहे, मला आवडलं हे खूप. आता छान उघडीप मिळाली आहे, मग आम्ही ठरवलं की इकडे आजूबाजूला जे गाव आहे तर त्या गावामध्ये मस्त फेरफटका मारून यायचा. आता भातशेतीची बहुतेक कामं सुरू आहेत आणि आजूबाजूला डोंगर आहेत, तर म्हटले की एक मस्त गावातून एक छान फेरफटका मारून येऊयात. आम्ही सकाळी ज्या रस्त्याने फेरफटका मारला त्याच रस्त्यावरती आता आहोत, पण आता तो जो हे होता ना, ओहोळ होता ना, त्याच्या पुढे आम्ही जाणार आहोत. तिकडे गाव आहे, प्रॉपर घरं आहेत, तर तो भाग आता आम्ही बघायला चाललोय. जाताना वाटेत मला हे मैदान दिसलं. डोंगराच्या कुशीत लुसलुशीत गवताने हिरवगार झालेलं हे मैदान आहे. गावात हे असं मस्त मोठं मैदान आहे, याला म्हारकाटा मैदान म्हणतात. आणि आता इथे मस्त अशा गायी चरताना दिसत आहेत, खूप साऱ्या गायी आहेत. आणि बघा ना, बाजूने सगळे असे दाट दाट जंगल असलेले डोंगर आहेत. नरेंद्र डोंगर आहे त्यापैकी एक. आता ढग पण असे काळे सगळे असे जात आहेत आणि श्रावण सुरू व्हायचं आहे खरं तर, पण त्याचा अनुभव आत्ताच घेता येतोय. पाऊस येतोय, ऊन येतंय, असं सगळं छान सुरू आहे. हे बघा ना कशा मस्त चरतायत, निवांत चरतायत. आणि एकेकाला कुतूहल असतं, मग ते अशा बघतात आमच्याकडे की हे लोक काय करतायत वगैरे. छोटी छोटी वासरं अशी उधळलेलीत, मग ते काका आले आणि आता बघा बकोटीला धरून चाललेत. ते वात्र टुमूल नसतं का एखादं शाळेत, त्याला कसं आई हे करती दरडावत असते, तसं मला दिसलं. खूप पळवलं ग त्यांना, खूप पळवलं. असा पाऊस कोसळू लागला की आम्ही थांबायचो आणि पाऊस केला की परत भटकणं चालू करायचो. या जोरात पडून गेलेल्या पावसामुळे वाटेतले हे ओहोळ असे दमदार वाहू लागले होते. वाव. कशा आहेत बघा या पारंब्या, मस्त वाटतंय ना स्पर्श करताना. वाटेत मी हे दृश्य बघून थांबले. इकडे येताना वाटेत भातशेती दिसते, या बाजूला पण आहे, त्या बाजूला पण आहे. तर इथे ना भातशेतीच्या मध्ये अशी नारळाची उंच झाड आहेत. भातशेती आणि नारळ असं एकत्र आहे, मोदकाचं कॉम्बिनेशन आहे इथं.
पावसामुळे भात शेतीत पाणी तुडुंब भरलं होतं. या पाण्यात बांधावर लावलेल्या माडाच्या झाडांचं प्रतिबिंब पडायचं. कुठे बगळे शेतातले खेकडे मासे खायला जमायचे. हिरव्या रंगाच्या पार्श्वभूमीवर त्यांचा शुभ्र रंग उजळून दिसायचा. आम्ही गावातून फिरत होतो ना, तर आम्हाला वाटेत आता एका मंदिराचा बोर्ड दिसला, श्रीदेव माया पूर्वचारी व पंचायतन आणि परिवार देवता असा. तर इकडे ते मंदिर आहे पुढे समोर. आम्ही आता त्या मंदिरात जातो. असा मंडप तुम्ही बघितलाय का देवळाचा? कमान कमान, एंट्रन्सची कमान तू बघितली आहेस? हे बघा. हो, बहुतेक ही भेरली माडाच्या ज्या झावळ्या असतात ना त्या आहेत आणि लाकडाला त्या बांधल्यात अशा. मंदिराकडे जायच्या रस्त्याला सुद्धा ना भरपूर भात शेती आहे. म्हणजे तुमच्या डाव्या बाजूला भात शेती दिसतच राहते, इतकी भात शेती आहे. इकडे या बाजूला घर आहेत थोडी. ओ, मोठं आहे मंदिर. एक झलक दिसली मंदिराची. मोठ्या प्रांगणात हा मंदिर परिसर आहे. आणि बघा ना, किती सुंदर ठिकाणी निसर्गाच्या कुशीत हे मंदिर आहे. तर हे असं मुख्य मंदिर आहे. श्रीदेव माया पूर्वचारी प्रसन्न असं लिहिलंय. आणि नवीन बांधलेलं आहे, पण कौलारू आहे मंदिर. आज जाते मी. तर असा हा सभामंडप आहे मंदिराचा. इथल्या सभागृहात बसली आहे. मंदिर बंद आहे, म्हणजे मुख्य जो गाभारा आहे तो बंद आहे. त्यामुळे लांबूनच सभामंडपातूनच दर्शन घेते. मंदिराच्या समोरही अजून 2 मंदिरं आहेत. इकडे एक आहे आणि या बाजूला सुद्धा एक आहे. इकडे तुळशी वृंदावन आहे, तिकडे विहीर आहे आणि इकडेही एक मंदिर आहे. हे मुख्य मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे. इथे महादेवाचं मंदिर आहे आणि अजून काही देवता आहेत. इथे मी थोडा वेळ घालवला. जाताना मला वाटे तसा व्हाळ दिसला. इथे पाण्याचे साठे भरपूर आहेत. आता हे बघा, मला केवढा मोठा व्हाळ दिसला. नदीच आहे म्हणेन मी खरं तर. हे बघा, आम्ही खूप चाललो त्यामुळे पाय असे आमचे जरा भगभगले होते. आता इतका गारवा मिळतोय ना, मस्त वाटलं हो खरंच. हा, फ्रेश. पण मी तर स्टे मध्ये असलेल्या धबधब्यात जाऊन फ्रेश होणार होते. चला धबधब्यात भिजायचं. शुभ्र शुभ्र धबधबा आहे. ते बघा इकडे.
आश्चर्य म्हणजे मासे एवढ्या जोरदार प्रवाह असलेल्या पाण्यात होते आणि पायाला पेडिक्युअर देत होते. धबधब्यात भिजण्याचा मी आता असा मनमुराद आनंद घेतला. मला काय वाटतं माहिती आहे का, की प्रत्येक ऋतूची त्याची अशी गंमत असते. पावसाळ्याची गंमत म्हणजे अर्थात धबधबे आहेतच, आणि माझ्यासाठी धबधब्यात भिजणं म्हणजे खरंच एक असं थेरप्युटिक आहे. तो प्रवाह जो कानावर पडत असतो तो असं रिलॅक्स करतो आपल्याला आणि असं खुलतो आपण. मला असं वाटतं की खुलतो आपण धबधब्यामध्ये, असं मोकळं व्हायला होतं. जाम मजा येते. आणि सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे पाण्याकाठी बसून मेडिटेशन करणं. हा त्यासारखं सुख नाही आहे. खूप मस्त वाटतं. तुम्ही केलं नसेल तर जरूर करून बघा. पाण्याचा आवाज कानावरती पडत असतो आणि आपण इतकं शांत वाटतं ना, ती आपली आपली अनुभूती असते. असं भिजल्यावर गरम गरम तव्यावरून काढलेली खापरोळी खायला मिळाली तर मी रस खापरोळीचा आस्वाद घेतला. जेवायला डाळ, आळूचं फतफतं, चपाती, चवळी, भात आणि केळीचे काप असा बेत होता. आम्ही संध्याकाळी स्कूटरवरून फिरलो. भात लावणी बघितली. पावसाळ्याचा असा मनसोक्त आनंद या भटकंतीत घेतला. तुम्हीही अशी पावसाळी ट्रिप कुटुंबासोबत प्लॅन करा. नरेंद्र सृष्टीचे डिटेल्स खाली देतीये. भेटू पुढच्या भटकंतीत. बाय.